उद्या मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावर आज वसई रोड ते वैतरणा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल। नाशिकच्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील आदिमायेचं मंदिर 31 डिसेंबरला भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे। अनेक भाविक नवीन वर्षाची सुरुवात श्री भगवतीच्या दर्शनानं करतात, त्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंग गड नववर्षाच्या दरम्यान भाविकांसाठी प्रचंड गर्दी होते, त्यामुळे 24 तास खुला असेल। कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली। हद्दवाढीच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर शहरालगतच्या 6 गावांचा समावेश होण्याचं सुतोवाच मुश्रीफ यांनी केले। हद्दवाढीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच करतील असंही ते म्हणाले। नाशिक महापालिकेच्या अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सिटीलिंक बसचा घोळ अद्यापही सुरूच आहे। 50 बसेस बंद ठेवल्यामुळे प्रवाशांचं मोठे हाल होत आहेत। नाशिक रोड डेपो परिसरातील सर्व बसेस असल्यामुळे रेल्वेनं बाहेरगावाहून येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। वेगवेगळ्या करारांच्या न्यायालयीन वादात सिटीलिंक बस सेवा अडकली आहे। साताऱ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी रस्त्यावर आले। परिवहन महामंडळाच्या अडमुठ्या धोरणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर येत वाहतुकीची पाहणी केली। तसंच बस जाण्यासाठी नवीन गेट काढण्याचे आदेश दिले। बदलापूरच्या उल्हास नदीवरील बॅरेज धरणातून पाणी चोरी झाल्याची बाब समोर आली आहे। धरणाच्या किनाऱ्यावरून टँकरमधून पाणी चोरी करून जादा दरानं विकतात। प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसनं जागर आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची मागणी करत आंदोलकांनी रात्रभर ढोल वाजवून जागरण केलं। आर्णी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, कापूस सोयाबीनला योग्य भाव द्यावा, दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरपूरमध्ये जाट मराठा संयुक्त आरक्षण संघर्ष समितीची आज बैठक आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, राष्ट्रीय महासचिव संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, संपर्क प्रमुख दीपक धनंदरे, राजेश निंबाळकर उपस्थित असतील। भंडारा जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पसरली। पहाटेपासूनच धुकं आहे। या धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। धुक्यासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली। गेल्या 10 दिवसात जिल्ह्याचा पारा 10 अंशांच्याही खाली आहे। तर हिंगोलीतही दाट धुक्याची चादर पसरली। वाहन चालकांना मोठ्या कसरतीनं धुक्यातून मार्ग काढावा लागतोय। रब्बी हंगामातल्या पिकांवर या धुक्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे। राजधानी दिल्ली ही धुक्यात हरवली। दिल्लीचा पारा 10 अंशांवर गेलाय। दाट धुक्यामुळे दिल्लीत आज रेड अलर्ट जाहीर केलाय। दिल्लीतील प्रदूषण आणि धुकं यामुळे दृश्यमानता शून्यावर गेली। दिल्लीचा पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही रेड अलर्ट जारी केलाय। अमरावतीत झालेल्या अवकाळी पावसाचा 1,85,696 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय। सुमारे 3 लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले। ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी 206 कोटी 33 लाख रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे।